यांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा रंगतायत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आता दिलेली आहे। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या एनसीपी मध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे। एकंदरीत पवारांच्या एनसीपी मध्ये एका ज्येष्ठ नेत्यावरती या संदर्भात आता जबाबदारी देण्यात आलेली आहे। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावरही चर्चा होतीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 10 आमदार आणि 8 खासदार सध्या आहेत आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। तर एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा होत आहेत अशी माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। एकंदरीत थेट सत्तेत जायचं की बाहेरून पाठिंबा द्यायचा या संदर्भात देखील एनसीपी मध्ये चर्चा सुरू आहे। आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे, त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। यावर अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार अशा चर्चा रंगतात आणि या संदर्भात राष्ट्रवादीमध्ये ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच तेजल, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या विधानसभेमध्ये 10 आमदार आहेत आणि केंद्रात जवळपास त्यांचे 8 खासदार आहेत आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत खरं तर चर्चेची बोलणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांकडनं सध्या होताना पाहायला मिळते। तो नेता, जो पक्षाचा ज्येष्ठ नेता या सर्व लोकप्रतिनिधींशी संपर्कात आहे आणि पक्षाने सत्तेत जावं की बाहेरून केंद्राच्या सत्तेला पाठिंबा द्यावा या सगळ्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत, संपर्क जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली संपर्क जो आहे तो लोकप्रतिनिधींशी होताना पाहायला मिळतो। परंतु सातत्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून या चर्चा होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो सत्तेत जाणार म्हणून, परंतु आता मात्र या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात जोरदार पद्धतीने रंगताना पाहायला मिळतात। आगामी काळात काही राजकीय उलथापालथ देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो सत्तेत जाण्याच्या मार्गावरती आहे आणि त्या सगळ्या संदर्भातल्या चर्चांना जोर धरू लागलेला आहे। परंतु अद्यापही या सगळ्या संदर्भातल्या धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो आता सध्या या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगतायत।